friends, how are you? Fine. Okay. This is second lecture of topic human nutrition. And today we will discuss about next article digestive system of man. And this is rough diagrammatic representation of our digestive system. Here, first we again recall the concept what is meant by digestion. सर्वप्रथम पचन म्हणजे काय हे पुन्हा एकदा पाहूया. Already yesterday in introduction we will discuss about digestion. कालच्या लेक्चरला या टॉपिकची आपण प्रस्तावना पाहिली आणि त्याच्यामध्ये पचन म्हणजेच डायजेशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तेच पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया, आठवण करून घेऊया. डायजेशन म्हणजे काय पाहिलं होतं? कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स अँड इनसोल्युबल फूड सबस्टन्सेस into simple and soluble form by the action of various enzymes called as a digestion. याला खऱ्या अर्थानं आपण पचन म्हणतो. Then question arises, what is meant by digestive system? मग पचन संस्था म्हणजे काय? Here organs associated with digestion forms digestive system. जे जे अवयव पचन करण्याच्या संदर्भात मदत करतात, पचन घडवून आणण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेतात, ते सर्व अवयव एकत्रित आल्यानंतर जी संस्था तयार होते याला आपण पचन संस्था असं म्हणतो. आणि म्हणून मी या ठिकाणी काय म्हटलं? ऑर्गन्स associated with digestion forms digestive system. मग कोणते अवयव याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असताना आपल्याला दिसून येतील? देयर आर टू मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स. दोन अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत की जे पचनाच्या संदर्भात कार्य करतात. फर्स्ट वन इज alimentary canal. Alimentary canal. And here alimentary canal is this long elongated tube-like structure start from mouth while ends as a anus. हे जे नलिकेसारखं ट्यूब सारखं जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे from mouth to anus called as a alimentary canal. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे की जो डायजेशन घडवून आणण्यास मदत करतो किंवा प्रत्यक्ष ते त्याचं कार्य असेल. देन सेकंड, असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड. इथं महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. ग्लँड याचा अर्थ ग्रंथी. तीन महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. फर्स्ट वन इज सलायव्हरी ग्लँड, ज्याला आपण लाळेची ग्रंथी असं म्हणतो. सेकंड लिव्हर अँड थर्ड पॅनक्रियास. ह्या तीन अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथी आहेत की ज्या पचन घडवून आणण्याच्या संदर्भात मदत करतात, सहकार्य करतात. या ग्रंथी म्हणजे ग्लँड आणि अलायमेंटरी कॅनल हे दोन पार्ट एकत्रित आल्यानंतर आपली पचन संस्था तयार होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार होते. We see one by one. First about alimentary canal. Actually, alimentary canal is long, elongated, hollow म्हणजे पोकळ, tube-like structure start from mouth while ends as a anus. ही सगळं नलिकेसारखं जे स्ट्रक्चर दिसतंय याला alimentary canal असं म्हटलं जातं. It is near about 8 to 10 meter long.
मीटर, आय से इन मीटर. मीटर मध्ये मी बोलतोय 8 ते 10 मीटर एवढी या अलामेंटरी कॅनलची लांबी असलेली आपल्याला दिसून येईल. दिस अलामेंटरी कॅनल divides into number of parts. First one is called as here mouth, which continue to form second part pharynx, then third part esophagus, then fourth stomach, then fifth small intestine, and last sixth large intestine. हे सर्व पार्ट अलामेंटरी कॅनलचे असलेले आपल्याला दिसून येतील. वी सी वन बाय वन. फर्स्ट अबाउट माउथ. यू नो व्हेरी वेल अबाउट आवर माउथ. आपल्या माउथ बाबत बेसिक माहिती आपल्या सर्वांना आहेच. तरी सुद्धा या सिस्टीमच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊया. हियर दिस इज आवर माउथ and this mouth is bounded by or covered by upper and lower lip. वरच्या बाजूला ओठ आहे, खालच्या बाजूला ओठ आहे. It is bounded by lip, upper and lower lip. Side wall is formed by cheeks. कडेला हे गाल आहेत. It is muscular, fleshy. जरा जाड असतात, मसल्सनी बनलेले असतात, गुबगुबीत असतात. या पद्धतीचं साइड वॉल ज्याला आपण चिक्स म्हणतो आणि हे अप्पर अँड लोअर लिप असतील, अशा पद्धतीनं ही माउथ कॅव्हिटी किंवा माउथ असलेला आपल्याला दिसून येईल. इंटरनली इट ओपन्स इनटू अवर ब्युकल कॅव्हिटी. माउथ केल्यानंतर आतमध्ये जी पोकळी असते, या पोकळीला या ठिकाणी ब्युकल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. अँड इट इज इंटरनली लाइन्ड बाय म्युकस मेम्ब्रेन. आतल्या बाजूनं माउथ कॅव्हिटी मध्ये थुंकी सारखा ओलसर पदार्थ असतो, याला म्युकस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. अँड ऑल्सो इट कन्सिस्ट सलायव्हरी ग्लँड. लाळेची ग्रंथी सुद्धा असते. लाळेची ग्रंथी इथं 3 दाखवलेले आहेत पहा. बिलो द टंग, बिलो द लोअर जॉ अँड जस्ट नियर टू द इयर. कानापाशी एक असते, जिभेच्या खाली असते आणि खालच्या जबड्याच्या खाली एक असते. या पद्धतीनं 3 ठिकाणी 3 सलायव्हरी ग्लँडचे लोब असलेले आपल्याला दिसून येतील. बिलो द टंग, जिभेच्या खाली जी असते त्याला म्हटलं जातं सबलिंग्वल. सबलिंग्वल. आणि बिलो द लोअर जॉ, जबड्याच्या खाली जी असते याला काय म्हटलं जातं सबमँडिब्युलर. सबमँडिब्युलर सलायव्हरी ग्लँड. आणि कानाच्या पुढच्या बाजूला जी असते याला म्हटलं जातं पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड. असे 3 वेगवेगळे सलायव्हरी ग्लँडचे लोब आपल्याला या ठिकाणी असलेले दिसून येतील. अँड हियर अप्पर पार्ट फॉर्म्स पॅलेट. हा जो रूफ आहे, वरचा भाग, ज्याला आपण पॅलेट मराठीमध्ये टाळा म्हणतो. फाईल फ्लोअर फॉर्म्स अवर फ्लेशी टंग. गुबगुबीत अशी जीभ असते, खालच्या बाजूला जीभ, वरती टाळा. अशा पद्धतीनं आपलं पूर्ण माउथ किंवा ब्युकल कॅव्हिटी असलेली दिसून येते. अँड यू नो व्हेरी वेल अप्पर अँड लोअर जॉज कन्सिस्ट टीथ. वरचा जबडा असो किंवा खालचा जबडा असो, दोन्ही जबड्यामध्ये टीथ म्हणजे दात असलेली आपल्याला दिसून येतात. अँड यू नो व्हेरी वेल अबाउट अवर टीथ. दाताच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे, इट इज नियर अबाउट 32 इन नंबर. 32 असतात इन अडल्ट. अडल्ट 16-18 वर्षानंतर ज्याला आपण म्हणतो अडल्ट, आणि त्यांच्यामध्ये
32 टीथ असतात. मग हे टीथ इथं एका टीथची मी डायग्राम काढलेली आहे. ह्या डायग्रामच्या साहाय्यानं नेमकं आपला टूथ कसा असतो हे व्यवस्थित समजून घेऊया. तत्पूर्वी यामध्ये आपल्या अप्पर किंवा लोअर जॉज मध्ये टीथची कशा पद्धतीनं विभागणी झालेली आहे हे समजून घेऊया. पुढचे दात असतात त्याला आपण इनसिजर्स असं म्हणतो. इनसिजर्स. कड्याचे सुळ्याचे दात असतात त्याला कनाइन्स असं म्हणतो. कनाइन्स. दाढेचे पहिले जे असतात त्याला प्रीमोलार असं म्हणतो आणि दाढेचे पाठीमागचे असतात त्याला मोलार असं म्हणतो. इनसिजर्स, कनाइन, प्रीमोलार, मोलार असे 4 प्रकारचे दात असतात. आता या ठिकाणी हे 32 टीथ जे आहेत, इट इज कॉमनली टर्म्ड एज ए थिकोडंट type of teeth. Thecodont means here each and every teeth fit into separate socket of our gum. आपल्या जे हिरडे आहेत, गम म्हणजे हिरडी, हिरडीमध्ये प्रत्येक दाताचं वेगळं सॉकेट असतं आणि वेगळ्या सॉकेटमध्ये वेगळा दात घट्ट पकडून बसलेला असतो आणि म्हणून त्याला थिकोडंट असं म्हटलं जातं. डायफिओडंट, दुसरे आपल्या दातांना नाव आहे डायफिओडंट. डायफिओडंट म्हणजे काय? इन अवर लाईफ टाइम, पूर्ण आपल्या आपण जेवढं कालखंड जगतो तेवढ्या कालखंडामध्ये फक्त 2दाच आपणाला पूर्णपणे दात येतात. पहिले दात येतात त्याला आपण मिल्क टीथ असं म्हणतो. 5-6 वर्षानंतर ते पडून जातात. नंतर नव्यानं पुन्हा परमनंट टीथ येतात. दुसरे नवीन दात येतात, ते परमनंट येतात, कायमचे येतात. चुकून ते जर पडले तर पुन्हा येत नाहीत. म्हणजे 2दा आपल्याला दात येतात. पहिले असतात त्याला मिल्क टीथ असं म्हटलं जातं, जे 5-6 वर्षानंतर पडतात. आणि दुसरे जे येतात त्याला परमनंट टीथ असं म्हटलं जातं. 2दा लाईफ टाइम मध्ये आपल्याला दात येत असतात आणि म्हणून आपल्या दाताच्या प्रकाराला काय म्हटलं जातं? डायफिओडंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए हेटेरोडंट. हेटेरोडंट म्हणजे काय? तर आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्या दातामध्ये किती प्रकारचे दात आहेत? 4. इन्सिजर्स, कनाइन, प्रीमोलार, मोलार. हे 4 प्रकारचे टीथ आहेत म्हणून याला हेटेरोडंट असं म्हटलं जातं. आणि डेंटल फॉर्म्युला तयार करत असताना अप्पर किंवा लोअर जॉ कोणताही एक घेतला तर त्यातला अर्धा कन्सिडर केला जातो आणि त्याच्यानुसार डेंटल फॉर्म्युला तयार केला जातो. मग आपला डेंटल फॉर्म्युला काय आहे? हियर 2 1 2 3 2 1 2 3 like this. 2 कोणते असतील? इन्सिजर्स. एक कोणता असेल? कनाइन. हे पुन्हा 2 म्हणजे प्रीमोलार आणि शेवटचे 3 म्हणजे मोलार. इन्सिजर्स, कनाइन, प्रीमोलार, मोलार. हाफ जॉ साहजिकच इकडचा सुद्धा हाफ वरचा सेम असत असेल. त्याच पद्धतीने लोअर जॉचं असेल. असे टोटल किती टीथ असतील? 32 टीथ. वरच्या जबड्यामध्ये 16 आणि लोअर जॉ मध्ये 16. अशा पद्धतीनं 32 टीथ आपल्या जॉज मध्ये असलेले दिसून येतील. आणि डेंटल फॉर्म्युला नेहमी तयार करत असताना हाफ जॉचा केला जातो. हे बेसिकली तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. अँड यू नो व्हेरी वेल द प्रॉपर यूज ऑफ टीथ. टीथ यूज टू ग्राइंड फूड मटेरियल. आपण अन्नाचा घास घेतल्यानंतर ते अत्यंत बारीक करणं, क्रश करणं, ग्राइंड करणं
हे अत्यंत महत्वाचं कार्य टीथचं असलेलं आपल्याला दिसून येईल. Then here this is diagrammatic presentation of our teeth. हिरड्याच्या वरती जे आपल्याला दात दिसतात, वरती दिसणारा भाग असतो त्याला क्राउन असं म्हटलं जातं. इथून वरचा आपल्याला दात दिसतो त्याला क्राउन असं म्हटलं जातं. इथं मध्ये छोटा पार्ट असेल त्याला नेक असं म्हटलं जाईल. आणि इथून खालचा हा भाग आपल्या गम हिरड्यामध्ये आतमध्ये रुतलेला असतो, सॉकेटमध्ये फिट बसलेला असतो. इथून हा खालचा भाग याला रूट असं म्हटलं जातं. मग या क्राउन म्हणजे दिसणारा भाग, जे दात आपल्याला दिसतात तो वरचा क्राउन. त्याच्यामध्ये टफ एकदम टणक भाग म्हणजे कोण? इनामेल एकदम टणक भाग असतो. इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम फॉस्फेट और कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम फॉस्फेटचं प्रमाण आपल्याला जास्त असलेलं दिसून येईल आणि म्हणून हे इनामेल दाताचा वरचा भाग टणक असलेला दिसून येईल. The next here dentin. This dentin consists here pulp cavity and this pulp cavity म्हणजे पोकळी. आणि या पल्प कॅव्हिटी मधून पुन्हा ब्लड व्हेसल आणि नर्व खाली गेलेली दिसते. आणि ती नर्व किंवा ब्लड व्हेसल आपल्या दाताचं रूट कॅनल केलं जातं, क्लिनिंग केलं जातं, स्वच्छता केली जाते. तर ते या ठिकाणी हे रूट कॅनल क्लिनिंग केले जातात. हा तो इथला भाग हिरड्याच्या आतला, पल्प कॅव्हिटीच्या आतला, जिथं नर्व किंवा ब्लड व्हेसल असते, तो रूट कॅनल क्लीन केला जातो आणि नंतरच पुन्हा पुढची ट्रीटमेंट केली जाते, कॅप वगैरे बसवली जाते. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या कडेचा म्हणजे गम, ज्याला आपण हिरडी म्हणतो. अशा पद्धतीनं दाताची रचना असलेली आपल्याला दिसून येईल. मग तो दात इनसिजर असो, कनाइन्स असो, प्रीमोलार असो किंवा मोलार असो, याच पद्धतीनं अरेंजमेंट असलेली आपल्याला दिसून येईल. देन फटाफट टंग इज मिडल, बरोबर मध्यभागी असेल. हायली मस्क्युलर, फ्लेशी, रफली ट्रायंग्युलर, अशी थोडीशी त्रिकोणी असेल. अँड इट्स सरफेस कन्सिस्ट नंबर ऑफ पॅपिली. समजा सपोज दिस इज टंग, समजा ही आपली टंग आहे, तर याच्यावरती अशा नंबर ऑफ पॅपिली असतात. कधीतरी बारकाईनं आपली स्वतःची जीभ आपण पाहिली पाहिजे, तर त्याच्यावरती छोटे 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 पॅपिली असलेले आपल्याला दिसून येतील. अँड दीज पॅपिली कन्सिस्ट टेस्ट बर्ड्स. त्याच्यामध्ये टेस्ट बर्ड्स असतात आणि म्हणून आपल्याला कोणत्याही पदार्थाची चव कळते. आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, तिखट आहे, ही जी चव कळते ती टेस्ट बर्ड मुळे कळते. आणि ही टेस्ट बर्ड कोणामध्ये असतात? पॅपिली मध्ये असतात. आणि पॅपिली कोणावरती असतात? ऑन द सरफेस ऑफ आवर टंग, जिभेवरती असतात. आणि जिभेचं महत्वाचं कार्य काय असेल? टू मिक्स सलावा इनटू फूड. आपण जे अन्न दातांच्या साहाय्याने बारीक करतो, हे बारीक करत असताना या सलायवरी ग्लँड पासून जो सलायवा सिक्रेट होतो, लाळ, की ज्याच्यामध्ये सलायवरी अमायलेज नावाचं महत्वाचं एन्झाईम असतं. सलायवरी अमायलेज नावाचं एन्झाईम असतं, ते त्या अन्नामध्ये मिक्स होतं, अन्न ओलसर होतं, त्याचा बोलस म्हणजे घास तयार होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिभेमुळं फूड मटेरियल इकडून तिकडं तोंडामध्ये पुश करता येतं, सरकवलं जातं, फिरवलं जातं. आणि म्हणून लाळ व्यवस्थित मिक्स होते. शेवटी एक बोलस म्हणजे घास तयार होतो. अँड दॅट कॅन बी इनगल्फ, तो गिळंकृत करता येतो. या पद्धतीची तोंडाची रचना असलेली आपल्याला दिसून येईल.
कॅरी एअर, हवा वाहून न्यायची, टुवर्ड्स द ट्रकी, श्वसन नलिकेपर्यंत आणि तिथून फुफ्फुसापर्यंत. ॲज वेल ॲज टू कॅरी फूड, आपण अन्न खाल्ल्यानंतर ते गिळतो, ते सुद्धा फॅरिंग्स मार्फतच पुढे जाणार आहे टुवर्ड्स द इसोफॅगस, अन्न नलिकेमध्ये. आणि म्हणून मी आता या ठिकाणी म्हटलं फॅरिंग्स इज ए कॉमन पॅसेज which has a capacity to carry separate air as well as to carry separate food. दोन्ही सुद्धा वाहून नेण्याची त्याची कॅपॅसिटी असे फॅरिंग्स असेल. Here this pharynx vein opens into trachea. ह्या श्वसन नलिकेमध्ये समजा इथं असं ओपन झालं, तर श्वसन नलिकेमध्ये जे ओपन होतं त्या ओपनिंगला काय म्हटलं जातं? ग्लॉटिस. ट्रकीचं ओपनिंग म्हणजे कोण? ग्लॉटिस. त्याच्यावरती असं झाकण असतं, फ्लॅप, त्याला म्हणायचं इपिग्लॉटिस. ट्रकीचं हे पोकळी म्हणजे ग्लॉटिस, त्याच्यावरती झाकण म्हणजे इपिग्लॉटिस. जेव्हा केव्हा आपण अन्न खातो आणि गिळतो त्यावेळेला श्वसन नलिकेचं जे ग्लॉटिस आहे ते झाकलं जातं आणि म्हणून अन्नाचा एकही कण श्वसन नलिकेमध्ये जात नाही. चुकून एखादा गेला तर ठसका कफिंग होतं आणि तो अन्नाचा कण पुन्हा वरती फेकला जातो. त्यानंतर आपण पाणी पितो आणि तो अन्नाचा कण पुन्हा अन्ननलिकेमार्फत या ठिकाणी स्टमक पर्यंत जातो. म्हणजे अशा पद्धतीची सिस्टमॅटिक रचना असलेली आपल्याला दिसून येईल. मग आपण या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहतो आहोत. मग या ठिकाणी काय होईल? दिस फॅरिंग्स ओपन इनटू सेपरेट ट्यूब. सेपरेट ट्यूब कोणते? इसोफॅगस, अन्ननलिका. कारण ट्रकी म्हणजे कोण? श्वसन नलिका. समजा ही ट्रकी आहे तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला बिहाइंड ट्रकी पुन्हा दुसरी एक ट्यूब असते, ती म्हणजे अन्ननलिका. इंग्लिश मध्ये त्याला इसोफॅगस असं म्हणतो. आणि ही अन्ननलिका मी मुद्दाम या ठिकाणी इकडून दाखवलेले आहे पहा, ही. आणि इथं हे फॅरिंग्स इसोफॅगस मध्ये जे ओपन होतं त्याला, त्या ओपनिंगला गलेट असं म्हटलं जातं. गलेट. फॅरिंग्स ओपन इनटू इसोफॅगस, दॅट ओपनिंग इज कॉल्ड एज ए गलेट. थोडक्यात फॅरिंग्स इसोफॅगस मध्ये ओपन झालं की त्या ओपनिंगला गलेट म्हणायचं. फॅरिंग्स ट्रकी मध्ये ओपन होतं त्याला काय म्हणायचं? ग्लॉटिस. अशी दोन वेगवेगळ्या नलिका आहेत. स्वतंत्र काढायचं म्हटलं तर ते असं होईल. हे अशा पद्धतीनं दोन वेगळी ओपनिंग असतील. हे ट्रकीचं म्हटलं तर हे ग्लॉटिस आणि हे गलेट. हे इसोफॅगस, हे इसोफॅगस त्याचं हे गलेट आणि हे ट्रकी याचं हे ग्लॉटिस. हे ग्लॉटिस. या पद्धतीच्या दोन सेपरेट ट्यूब्स आहेत. एक ट्रकी म्हणजे श्वसन नलिका, दुसरी इसोफॅगस म्हणजे अन्ननलिका. या पद्धतीने सेपरेट ओपनिंग्स असतील. इज इट क्लियर? देन esophagus. Esophagus is a long, elongated, narrow, hollow, tube-like structure measuring about 25 centimeter long. 25 सेंटीमीटर लांबडी नलिका असते. Runs posteriorly through thoracic cavity. छातीच्या पिंजऱ्यातून खाली जाते. File opens into the stomach. स्टमक मध्ये ती ओपन होते इथपर्यंत. ही जी मोठी
25 सेंटीमीटरची जी नलिका असते तिला काय म्हणायचं? इसोफॅगस. इट इज मेड अप ऑफ ओनली मसल्स. मसल्सने बनलेली नलिका आहे. मेड अप ऑफ हियर लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्स. लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्सनी बनलेले. हेन्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन टेक्स प्लेस. आकुंचन प्रसरण पावतं. पेरिस्टाल्सिस मोमेंट होते. म्हणजे वरचं अन्न हळू 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 पुढं 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 फॉरवर्ड केलं जातं, पुश केलं जातं आणि शेवटी ते अन्न कुठे येतं? स्टमक मध्ये आणलं जातं, ह्या जठरामध्ये आणलं जातं. म्हणजे इसोफॅगसचं फंक्शन काय? टू कॅरी फूड फ्रॉम माउथ टुवर्ड्स द स्टमक. हे महत्वाचं कार्य इसोफॅगसचं असेल. The next, stomach. Stomach is also large, hollow, sac-like structure. Sac म्हणजे पिशवी सारखं, बॅग लाईक. इलास्टिक इन नेचर, कमी जास्त होण्याची क्षमता आहे. मेड अप ऑफ मसल, फक्त मसल्सनी बनलेली सॅक आहे. लाईक दिस. And here it consists 3 पार्ट. हा जो वरचा पार्ट आहे याला काय म्हणलं जातं? कार्डियक. हा भाग याला काय म्हणलं जातं? कार्डियक. हा जो भाग आहे याला काय म्हणलं जातं? फंडस. फंडस. हा जो भाग आहे याला बॉडी असं म्हटलं जातं. आणि शेवटचा हा पार्ट आहे याला पायलोरिक. कार्डियक, स्टमक, फंडस, बॉडी आणि पायलोरिक असे 4 महत्वाचे भाग या स्टमकचे पडलेले दिसून येतील. इथं स्पिंक्टर मसल असतात. स्पिंक्टर मसल कशासाठी? एकदा का अन्न वरून असं खाली पास केलं की ते पुन्हा माघारी जाऊ नये, पुन्हा वरती जाऊ नये, यासाठी इथं स्पिंक्टर मसल असतात. त्याला कार्डियक स्पिंक्टर असं म्हटलं जातं. आणि हा जो भाग आहे डोम शेप्ड याला फंडस असं म्हटलं जातं. हा मोठा भाग आहे याला बॉडी असं म्हटलं जातं. आणि हा भाग म्हणजे पायलोरिक. इथं सुद्धा स्पिंक्टर मसल असतात, जेणेकरून एकदा इथलं अन्न खाली गेलं की पुन्हा माघारी येऊ नये. टू अवॉइड बॅक फ्लो ऑफ फूड, पुन्हा माघारी अन्न येऊ नये म्हणून इथं आणि इथं स्पिंक्टर मसल असलेले दिसून येतात. कार्डियक पोर्शन मध्ये स्पिंक्टर मसल असतात म्हणून त्याला कार्डियक स्पिंक्टर म्हणायचं. इथं पायलोरिक भागामध्ये स्पिंक्टर असतात म्हणून त्याला पायलोरिक स्पिंक्टर मसल म्हणायचं. दोन्हींचं फंक्शन एकच. एकदा अन्न पुढे गेलं की पुन्हा ते मागे येऊ नये. टू अवॉइड और टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ फूड. हे अशा पद्धतीने स्टमक असेल. मग स्टमकचं महत्वाचं फंक्शन काय? टू स्टोअर फूड मटेरियल, अन्न पदार्थ साठवणं. कायमचं साठवलं जाईल का? तर नाही. टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड, थोड्या कालावधीसाठी अन्न साठवलं जातं. मग थोड्या कालावधीसाठी अन्न साठवलं जातं एवढंच फंक्शन आहे का? तर नाही. अजून महत्वाची फंक्शन काय? तर हे जे स्टमकचा वॉल आहे, इंटरनली इट इज लाइन्ड बाय सिंगल लेयर ऑफ सेल. आतल्या बाजूने पेशींचा असा थर असतो. अँड दीज सेल्स आर ऑफ 3 टाइप्स. 3 प्रकारच्या पेशी असतात. वन इज म्युकस सिक्रेटिंग सेल. म्युकस सिक्रेटिंग सेल म्हणजे थुंकी सारखा ओलसर पदार्थ ते बाहेर सोडतं, याला म्युकस सिक्रेटिंग सेल असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार पेशींचा आहे चीप सेल किंवा पेप्टिक सेल. पेप्टिक किंवा चीप सेल which secrete पेप्सिनोजिन एन्झाइम. कोणते एन्झाइम सिक्रेट केलं जातं? पेप्सिनोजिन एन्झाइम. अँड थर्ड टाइप ऑफ सेल, तिसऱ्या प्रकारची
पेशी असते त्याला परायटल सेल असं म्हटलं जातं. आणि परायटल सेल काय सिक्रेट करतं? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. पुन्हा पहा, 3 प्रकारचे पेशी आहेत. पहिली म्युकस सिक्रेटिंग सेल, दुसरी चिप सेल किंवा पेप्टिक सेल, काय सिक्रेट करतं? पेप्सिनोजिन नावाचं एन्झाइम. आणि तिसरा प्रकार कोणता? परायटल सेल, काय सिक्रेट करतं? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ह्या तिन्हीला कॉमनली गॅस्ट्रिक ज्यूस असं म्हटलं जातं. आणि तो गॅस्ट्रिक ज्यूस या अन्न पदार्थावरती ऍक्ट होतो, त्याची घुसळण होते आणि म्हणून इथं डायजेशन होतं, खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं. इथं फक्त टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड एवढंच फंक्शन नाही, तर त्याच्याबरोबर दुसरं महत्वाचं कोणतं? टू अलाउ डायजेशन, पचन घडून आणण्याचं सुद्धा महत्वाचं कार्य इथं या जठराचं म्हणजे स्टमकचं असलेलं दिसून येईल. द नेक्स्ट स्मॉल इंटेस्टाइन. इथून ते इथपर्यंत ही जी नलिका दाखवलेली आहे याला आपण स्मॉल इंटेस्टाइन असं म्हणतो. स्मॉल इंटेस्टाइन, छोट आतडं. याचे 3 भाग येतात पहा. हा वरचा भाग आहे त्याला डिओडिनम, दुसरा पार्ट आहे त्याला जेजुनम, तिसरा पार्ट आहे त्याला इलियम. डिओडिनम, जेजुनम, इलियम, these 3 part combines to form a small intestine, लहान आतडं त्याला आपण म्हणतो. मग या ठिकाणी here first about duodenum. Duodenum is also long, elongated, narrow, hollow, tube-like structure, start from pyloric region of stomach. इथून स्टमक पासून सुरुवात होते and here continue towards, कुठल्या बाजूने गेलेला आहे? towards the jejunum. जेजुनमला जाऊन ते अटॅच झालेलं आहे. एवढा असा हा पार्ट म्हणजे डिओडिनम. मग डिओडिनमच्या त्या ठिकाणी वरती पाहिलं तर इथं एक ग्लँड आहे पहा, ग्रंथी, ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो. यकृत, लिव्हर. हिअर इट इज रेडिश ब्राउन कलर, डार्क रेडिश ब्राउन कलर, बायलोब्ड, लार्जेस्ट ग्लँड ऑफ अवर बॉडी. आपल्या अख्ख्या शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती असेल तर या ठिकाणी लिव्हर. इट इज लार्जेस्ट, बायलोब्ड, डार्क रेडिश ब्राउन कलर्ड ग्लँड, सिच्युएटेड जस्ट अबव द स्टमक, स्टमकच्या वरती. बरोबर ही पोझिशन असेल पहा. अँड हिअर 1.2 to 1.5 kg इन वेट, जवळजवळ 1.5 किलो त्याचं वजन असतं, इतकी मोठी ग्रंथी आहे. अँड हिअर दिस लिव्हर कन्सिस्ट हिपॅटिक सेल. लिव्हर मध्ये हिपॅटिक सेल असतात आणि त्याच्यापासून एक केमिकल सबस्टन्स सिक्रेट होतो ज्याला आपण बाईल असं म्हणतो. बाईल, बाईल ज्याला पित्त असं म्हटलं जातं. पित्त, बाईल. आणि ते बाईल हिपॅटिक सेल पासून सिक्रेट झाल्यानंतर छोटंसं पाउच लाइक स्ट्रक्चर असतं इथं, याला गॉल ब्लडर असं म्हटलं जातं. त्या गॉल ब्लडर मध्ये हे बाईल म्हणजे पित्त साठवलं जातं आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा इथून ह्या डिओडिनम मध्ये पाठवलं जातं. म्हणजे डिओडिनम मध्ये काय येईल? बाईल. बाईल म्हणजे पित्त. या पद्धतीने पुन्हा इथून एक ट्यूब आहे छोटीशी पहा, पॅनक्रियाटिक डक्ट. आणि ही जी ग्रंथी दाखवली गुंडाळलेली अशी, ही दुसरी ग्रंथी असेल पॅनक्रियास. पॅनक्रियास. Actually this pancreas is here mixed type of gland, both exocrine and endocrine.
एक्झोक्राईन म्हणजे काय, तर इथं पॅनक्रियाज मध्ये ज्या पेशी आहेत त्या स्वतःपासून या ठिकाणी ज्यूस सिक्रेट करतात, त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस असं म्हटलं जातं. आणि तो पॅनक्रियाटिक ज्यूस कॅरी केला जाईल विथ द हेल्प ऑफ दिस पॅनक्रियाटिक डक्ट. आणि कुठं आणला जाईल, डिओडिनम मध्ये आणला जाईल. म्हणजे वरच्या बाजूनं बाईल डिओडिनम मध्ये आणलं जाईल, खालच्या बाजूनं पॅनक्रियाटिक ज्यूस डिओडिनम मध्ये आणला जाईल, आणि या बाजूनं स्टमक पासून ते फूड मटेरियल इकडं पुढे आणलेलं आहे. म्हणजे फायनल डायजेशन शेवटी कुठं घडतं, डिओडिनम मध्ये घडतं. कारण हे बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस दोन्ही बाजूने त्या फूड मटेरियल वरती ऍक्ट होतं. हेन्स फायनल डायजेशन टेक्स प्लेस इन डिओडिनम. आणखीन व्यवस्थित पचनाला मदत झालेली आपल्याला दिसून येईल. Also this pancreas is endocrine in nature. Endo means within the body, crine means to secrete, अंतःस्रावणारी ग्रंथी. मग या ठिकाणी because this pancreas consists a group of cluster of cells, पेशींचा एक समुदाय असतो, त्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आणि त्या ठिकाणी 3 प्रकारच्या पेशी असतात, अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल. अल्फा सेल सिक्रेट ग्लुकेगॉन हार्मोन, अल्फा सेल सिक्रेट ग्लुकेगॉन हार्मोन, बीटा सेल सिक्रेट इन्सुलिन हार्मोन, इन्सुलिन, आणि डेल्टा सेल सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन हार्मोन, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. या पद्धतीचे अल्फा, बीटा आणि डेल्टा 3 प्रकारच्या पेशी पॅनक्रियाज मध्ये असतात. आणि तिन्ही प्रकारच्या पेशी स्वतःचा वेगवेगळा हार्मोन सिक्रेट करतात की ज्याची शरीराला खूप गरज असते, आवश्यकता असते. ग्लुकेगॉन, बॉडीला एनर्जीची गरज असते, ग्लुकोजची गरज असते. जर ग्लुकोज कमी पडलं तर ते बॉडीला मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी असेल. कधी कधी ग्लुकोजचं प्रमाण जादा झालं, साखरेचं प्रमाण जादा झालं, ते कमी करणं गरजेचं आहे. म्हणून बीटा सेल पासून काय सिक्रेट होईल, इन्सुलिन सिक्रेट होईल. दस मेंटेन द शुगर लेवल ऑफ आवर ब्लड. आणि म्हणून रक्तातलं साखरेचं प्रमाण कंट्रोल करतं इन्सुलिन. आणि शेवटी डेल्टा सेल दोन्ही पेशींच्या वरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ह्या डेल्टा सेलचं असतं. कारण स्वतःपासून सोमॅटोस्टॅटिन नावाचा हार्मोन रिलीज केला जातो आणि म्हणून दोन्ही पेशी कंट्रोल मध्ये स्वतःचं कार्य करतात. या पद्धतीचं ही पॅनक्रियाज असेल. Then here this food material goes toward the jejunum and ileum. मग या इलियम मध्ये काय होतं, this ileum is internally lined by cells. आतल्या बाजूने पेशी आहेत. Suppose this is the ileum. समजा हे इलियम आहे, तर आतल्या बाजूने अशा पेशी असतात. ही अशा पद्धतीने पेशी असतील, त्याला अशी ब्रश लाईक बॉर्डर असेल. आणि जेव्हा हे फूड मटेरियल पुढे पुढे जाईल तेव्हा ते ऍब्सॉर्ब केलं जाईल. Absorption of only digested food material takes place in ileum. ज्या अन्नाचं पचन झालंय त्या पचन झालेल्या अन्नाला व्यवस्थित शोषून घ्यायचं and mix into blood stream. रक्ताच्या प्रवाहामध्ये ते मिक्स करायचं. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य ह्या इलियम मध्ये केलं जातं. या पद्धतीने ही स्मॉल इंटेस्टाइन असेल. Then here cecum. Cecum is a small pouch-like structure or sac-like structure.
which is separate small intestine and large intestine from each other. छोटं आतडं आणि मोठं आतडं एकमेकापासून स्वतंत्र करण्यासाठी मध्यभागी एक छोटं पाऊच असतं, पिशवी असते, याला आपण शिखम असं म्हणतो. Just near to the cecum there is a vermiform appendix. इथं हे जे दाखवलंय ते अपेंडिक्स आहे. दिस इज द अपेंडिक्स. किड्यासारखं दिसतंय वर्मिफॉर्म अपेंडिक्स. इट इज फेस्टिजियल ऑर्गन. हा तसा फायद्याचा नाही, तोट्याचाही नाही. ऍक्च्युअली इट इज हायली फंक्शनल इन हर्बिव्हरस ॲनिमल. जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये मात्र हे ऍक्टिव्ह असतं, फंक्शनल असतं. सेल्युलर डायजेशन साठी त्याची मदत होते. आपण मात्र मिश्र आहारी आहोत, त्यामुळे आपल्याला याचा फारसा उपयोग होत नाही. फायदाही नाही आणि तोटाही नाही. अशा पद्धतीचं हे अपेंडिक्स किड्यासारखं छोटंसं इथं शिकमला अटॅच असलेलं आपल्याला दिसून येईल. त्याचा उपयोग हर्बिव्हरस ॲनिमल जे शाकाहारी प्राणी त्यांना होतो फॉर सेल्युलोज डायजेशन. मग इथून पुढे पुन्हा दुसरी ट्यूब आहे, मोठी ट्यूब आहे, कॉल्ड एज ए लार्ज इंटेस्टाइन, मोठं आतडं, which divides into two parts. One is colon, second one is rectum. Colon is actually thin like this. Thick, thin like this. Thick. या पद्धतीनं अल्टरनेट वॉल असतो. या पद्धतीचं कोलॉन असेल. इट ऑल्सो इंटरनली बँड बाय सिंगल लेयर ऑफ सेल. आतल्या बाजूने त्याला सुद्धा पेशी असते, which absorb large amount of water. जास्तीत जास्त पाणी शोषून घेईल. पाणी कोणामधून शोषून घेईल? तर या इलियम मध्ये काय झालं? ऍब्सॉर्प्शन ऑफ ओनली डायजेस्टेड फूड मटेरियल. ज्या अन्नाचं पचन झालंय तेवढंच शोषून घेतलं जाईल. याचा अर्थ काय होतो? व्हॉट अबाउट अनडायजेस्टेड फूड मटेरियल? ज्या अन्नाचं अपचन झालेलं आहे त्या अन्नाचं पुढं काय? तर अनडायजेस्टेड फूड मटेरियल पुढं पास होतं. ते कोणामध्ये येतं? कोलॉन मध्ये येतं. आपण फक्त अन्न खातो का? त्याचबरोबर पाणी पितो. ते पाणी आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल हे शेवटी कुठे येतं? कोलॉन मध्ये येतं. आणि त्या कोलॉन मध्ये आलेलं अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे त्यातलं पाणी फक्त शोषून इथं घेतलं जाईल. आणि शेवटी फक्त काय राहील? फेसियस. अनडायजेस्टेड फूड मटेरियल ज्याला मराठीमध्ये आपण विष्ठा म्हणतो, ती विष्ठा फक्त रेक्टम मध्ये राहील. लास्ट ट्यूब लाइक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ रेक्टम, which to store temporarily undigested food material, and that can be eliminated or removed with the help of last opening called as a anus. शेवटचे एक ओपनिंग असतं त्याला anus म्हटलं जातं. आणि त्या anus द्वारा हे अपचन झालेलं अन्न, शरीराला नको असलेलं अन्न म्हणजे विष्ठा ह्या anus द्वारा बॉडीच्या बाहेर फेकून दिली जाते. या पद्धतीनं ही सिस्टीम या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आर यू गेटिंग दिस?